हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहेत पोहे बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी कढई तापवायला ठेवायची. त्यात तेल घालायचं आहे 1 चमचा. ते तापतं तोपर्यंत आपल्याला आपलं सामान सगळं काढून घ्यायचं आहे. बारीक मस्त कांदा चिरायचा आहे, मिरची चिरायची आहे, कोथिंबीर चिरायची आहे, कढीपत्ता असल्यास कढीपत्ता टाकायचा, शेंगदाणे काढून ठेवा. सगळं सामग्री काढून ठेवायची आहे. तेल मस्त तापतंय तोपर्यंत आपण सगळं सामान काढून ठेवायचं. मीठ, हळद, शेंगदाणे, साखर. चवीला जर का तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर काढू शकता, नाहीतर ते स्किपही करू शकता. चला तर मग आपण आता तेल तापलेलं आहे, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडतीये. मोहरी तडतडते तोपर्यंत आपण जिरंही काढून ठेवायचं. त्यात जिरं टाकायचं. जिरं तडतडू द्यायचं मस्त. ते तडतडलं की त्यात मस्त बारीक कापून ठेवलेला कांदा घ्यायचा. तो कांदा त्यात टाकायचा. कांदा टाकला तोपर्यंत आपण मस्त 1 चमचा घ्यायचा, त्याच्याने ते हलवायचं. मिरचीही कापून ठेवलेली आहे आपण, ती मिरची घालायची. मस्त ते हलवायचं. कांदे ब्राऊन होईपर्यंत त्यांना मस्तपैकी होऊ द्यायचं. कांदे ब्राऊन होत आहे. गॅस जास्त फुल नाही ठेवायचा आहे मित्रांनो, नाहीतर कांदे जळून जातील आणि मिरची कच्ची राहून जाईल. म्हणून मिरचीही होते आणि कांदेही होत आहे. कांदे ब्राऊन होण्यासाठी जास्त स्लोही नाही आणि जास्त फुलही नाही, म्हणून मीडियम आचेवर कांदा होऊ द्यायचा आहे. मस्त सोनेरी कलर झाला की त्यात आपण मग पोहे घालणार आहोत. आधी शेंगदाणे घालू त्याच्यात. ते शेंगदाणेही परतून घेऊ मस्त. शेंगदाणे परतवल्यावर कांदा ब्राऊन होऊ द्यायचा आहे. मिरचीलाही मस्त तळून घ्यायचं आहे तेलात. कांदा, मिरची आणि शेंगदाणे मस्त होत आहे. त्यात जिरं आणि मोहरी घातली मित्रांनो आपण. फुल गॅस ठेवायचा नाहीये. पूर्ण पोहे होता तोपर्यंत मस्त स्लो मीडियम आचेवरच आपण पोहे बनवायचं आहे. पोहे आधी धुवून मग भिजून घालून ठेवायचं आहे. ते भिजलेले पोहे आता घालायचे कांदे मिरचीमध्ये. हे मस्त हलवून घ्यायचं आहे. त्यात हळद टाकायची. आता हळद कमी टाकायची मित्रांनो, पोहेत हळद कमी घालावी लागते. आणि चवीनुसार मीठ टाकू. मीठ टाकल्यानंतर ते हलवून घेऊ व्यवस्थित. हलवून झालंय आपलं. मस्त असे खुसखुशीत पोहे दिसत आहे. त्यात कढीपत्ताही घालू शकतो, पण आम्हाला कढीपत्ता आवडत नाही म्हणून नाही घातला, तो स्किप केला आहे. तेल तापवायला ठेवतो त्यावेळेस आपण कढीपत्ता त्याच्यात घालू शकतो. त्यावर मस्त 1 ताट ठेवायचं आहे, जेणेकरून मस्त वाफ होईल आणि पोहे कडक होणार नाहीत. भरपूर वेळपर्यंत मस्त नरम असे पोहे राहतील. काही पोहे जर का ताट नाही ठेवला आणि फुल गॅस करून ठेवला तर ते कडक होऊन जाता आणि खाली कढईला चिटकून जाता. तर हे ताट ठेवल्यानंतर असं नाही होत. ते चिटकतही नाही आणि मस्त नरम असता. जर का तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर टाकू शकता, नाहीतर स्किपही करू शकता. आपल्या आवडीनुसार साखर टाकल्यानंतर मस्त हलवून घ्यायचे. त्यावर मस्त ताट ठेवायचं. आता हलवून झाल्यावर सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त जेवण असतं पोहे. आपल्या खानदेशात किंवा भारतात
सकाळी उठल्यानंतर 2.5 तासानंतर आपल्याला भूक लागतेच आणि सकाळचा नाश्ता म्हणजे आपल्याकडे पोहे असं बनवलं जातं, सहसा जास्तच बनवतात. तर ते 5 मिनटापर्यंत मस्त मीडियम आचेवर ठेवायचं आहे, होऊ द्यायचं आहे, त्याला वाफ भरू द्यायची. त्याच्यात मध्ये मध्ये अधूनमधून हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते चिटकणार नाही. आणि गॅस बंद करून परत हलवून परत झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवल्यावर ते होऊ द्यायचं आहे. ते झाल्यावर मग कढीपत्ता वगैरे आपण सगळं टाकणार आहोत त्याच्यात. मस्त कोथिंबीर टाकून सजवू मस्त, खूप छान लागतं. मग जितकं दिसायला छान दिसलं तितकं खायलाही छान वाटतं. झालंय मित्रांनो आपले पोहे, आता व्यवस्थित सगळं झालंय. लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. आता सर्व केलेलं तुम्हाला मस्त दिसेल.